त्याच्याकरता त्या ठिकाणी मागचं जन्मेचं पुण्य शिल्लक लागतं। आपण जे कर्म कराल ते कर्म त्या ठिकाणी आपल्याला काम येत असतं आणि चांगलं कर्म आपल्या त्या ठिकाणी पुण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला कामी येत असतं। बघा एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल। आपण जे काही कर्म कराल ते कर्म आपल्याला याच ठिकाणी भोगावं लागतं। ते कर्म भोगण्याकरता फारसा वेळ त्या ठिकाणी लागतो। सुंदर असे गाणारे वाजवणारे पाहिजे। कीर्तन म्हटलं की यांच्यासारखे गाणारे पाहिजे, आमच्या नवनाथ दादांसारखे वाजवणारे पाहिजे आणि ऐकायला कोणीच नसलं पाहिजे। जमन का? जेवणाची मजा केव्हा असते? सुंदर अशा प्रकारचा आजच्या आमचे तिकांडे बंधूंसारखा त्या ठिकाणी पाची पकवानाचा स्वयंपाक पाहिजे। स्वयंपाक करणारी माय त्या ठिकाणी सुग्रण असली पाहिजे, वाढणारा उदार अंतकरणाचा असला पाहिजे आणि खाणारा दवाखान्यातून येईल असला पाहिजे। जमल का? तो पण तसाच पाहिजे ना तब्येतीनं माझ्यासारखा नाही। मग हसले का माझी तब्येत काय कमी वाटली काय? 2-4 जणांना आवरासारखा नाही असू द्या। चला त्या ठिकाणी मामांनी प्रमाण दिलं, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती। या ठिकाणी जे कर्म कराल ते आपल्याला याच ठिकाणी भोगावं लागतं। त्याला भोगण्याकरता त्या ठिकाणी फारसा वेळ लागत नाही। 2 व्यापारी होते, त्या 2 व्यापाऱ्यांनी गाडीमध्ये माल भरवला आणि माल भरवल्याच्या नंतर शेजारच्या बाजार गावामध्ये त्या ठिकाणी माल विकण्याकरता गेले। त्या ठिकाणी माल विकला आणि माल विकल्याच्या नंतर गाडीमध्ये 2-2.5 लाख रुपये त्यांच्या गाडीमध्ये आले होते आणि आता त्यांना माल विकवता संध्याकाळ झाली होती आणि रस्त्यानं आपल्याला घरी जायचंय, पण रस्ता आपल्याकडे गावाकडे जाण्याकरता त्या ठिकाणी घनदाट जंगल आहे आणि रस्ता त्या ठिकाणी चोरीचा वाटतोय। म्हणून आपण कुठेतरी मुक्कामाला राहण्याची व्यवस्था केली पाहिजे। म्हणून रस्त्यानं जाता जाता त्यांना त्या ठिकाणी फार मोठा बंगला दिसला। एका श्रीमंत माणसाचा तो बंगला होता आणि त्या बंगल्यासमोर त्यांनी ती गाडी नेली। बंगल्यासमोर गाडी नेल्याच्या नंतर त्यांनी त्या श्रीमंत माणसाला आवाज दिला आणि सांगितलं, ओ दादा। तो श्रीमंत माणूस घराच्या बाहेर आला आणि घराच्या बाहेर आल्याच्या नंतर त्या श्रीमंत माणसाने विचारलं, काय समस्या आहे आपली? त्यावेळेस त्या व्यापाऱ्याने सांगितलं, दादा आमच्या गाडीमध्ये 2-3 लाख रुपये, आम्ही व्यापारी आहोत शेजारच्या गावामधले आणि आम्हाला जाण्याकरता रस्ता त्या ठिकाणी चोरीचा वाटतोय, म्हणून आम्हाला मुक्कामाला राहायचं व्यवस्था होईल का? त्या श्रीमंत माणसाने सांगितलं, होईल, या आतमध्ये खूप मोठा बंगला आहे आपला। आतमध्ये बोलवलं, गाडी त्यांना साईडला लावायची सांगितली आणि सांगितलं संध्याकाळ झालेली आहे, तुम्ही आता जेवण करून घ्या, स्वयंपाक घरामध्ये तयार आहे। त्या ठिकाणी जेवण्याकरता घरामध्ये बोलवलं, जेवायला दिलं, सांगितलं समोर बघा, समोर एक कॉट आहे, पण त्या कॉट पलंगावरती त्या ठिकाणी सर्व काही व्यवस्थित गादी त्या ठिकाणी टाकून ठेवलेली आहे। तुम्ही त्या गादी पलंगावरती जायचं आणि जाऊन त्या ठिकाणी झोपायचं। त्या गादी पलंगावरती रोज माझी 2 मुलं झोपतात, पण आज ते 2 मुलं पाणी भरण्याकरता शेतामध्ये गेलेली आहेत आणि त्यांना येण्याकरता खूप वेळ होणार आहे, तोपर्यंत तुम्ही त्यांच्या गादी पलंगावरती जाऊन झोपा। असं म्हटल्याच्या नंतर ते व्यापारी जेवण आटोपली आणि आपल्या गादी पलंगावरती येऊन त्या ठिकाणी झोपले। ते व्यापारी त्या ठिकाणी झोपले, हा श्रीमंत माणूस त्याच्या घरामध्ये जाऊन झोपला आणि घरामध्ये जाऊन झोपल्याच्या नंतर झोपीमध्ये त्याच्या मनामध्ये विचार आला की अरे फार मोठी आसामी आपल्या दारामध्ये आलेली आहे,
हा चान्स आपल्याला त्या ठिकाणी सोडायचा नाहीये. फार मोठी आसामी आपल्या दारामध्ये आलेली आहे आणि हा चान्स जर आपण सोडला, संधीचा फायदा आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे. म्हणून त्यानं काय केलं, 2 मारेकऱ्याला फोन केला आणि सांगितलं, दादा फार मोठी आसामी आपल्या दारामध्ये आलेली आहे, फार श्रीमंत माणसं आपल्या दारात आलेली आहे, 3-4 लाख रुपये त्यांच्या गाडीमध्ये आहे, आपल्याला त्यांना त्या ठिकाणी मारायचंय, त्यांचा काटा काढायचा आहे, अर्धे पैसे तू घ्यायचे आणि अर्धे पैसे मला द्यायचे, आपल्याला त्या ठिकाणी अजून श्रीमंत व्हायचे.